जय मल्हार. सध्या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या काही युवकांनी एकमेकाच्या विरोधात जे सोशल मीडियावरती भारूड चालू केलं आहे ते भारूड ताबडतोब थांबवण्याचं काम करावं. कारण चळवळीमध्ये अनेक धनगर समाजातील योद्ध्यांनी आपल्या घरावरती तुळशीपत्र ठेवून या चळवळी जिवंत ठेवण्याचं काम केलं आहे आणि त्याचं पूर्ण श्रेय त्या सर्व योद्ध्यांना जात आहे. आज चांगली माणसं चळवळीतून बॅकफूटवरती गेली आणि त्यामुळे चळवळीची हानी झाली, चळवळी संपल्या गेल्या. पण ती माणसं बॅकफूटवरती का गेली की त्यांच्याकडे आर्थिक साधन नसल्यामुळे भक्कमपणे ते चळवळी मजबूत करू शकले नाहीत, संघर्ष करू शकले नाहीत. कारण त्यांनी कधी आपल्या स्वाभिमानाशी, आपल्या समाजाशी तडजोड आणि समाज नव्हून दुसऱ्याच्या दावणीला कधी बांधण्याचं काम केलं नाही. त्यामुळे आजही त्या सर्व योद्ध्यांचं आमच्या मनामध्ये मजबूत स्थान आहे आणि आम्ही मनापासून त्यांना सर्वांना सॅल्यूट करतोय. पण आज काही सोशल मीडियावरती आपण पाहतोय 6 महिन्यापासून जे समाजाचं आणि चळवळीमध्ये काम करायला लागलेले, आज त्यांच्याकडे गाड्या यायला लागल्या, बंगले यायला लागले. मी सुद्धा गेल्या 15-20 वर्षापासून ह्या चळवळीमध्ये काम करतोय. पण साधा आमच्याकडे 1 रुपया सुद्धा कोणी देण्याची हिंमत केली नाही आणि आम्ही कोणाकडे मागला सुद्धा नाही. कारण हेच एवढं माहिती आहे की चळवळ जर जिवंत ठेवायची असेल आणि चळवळीत काम करायचं असेल तर त्याग करावा लागतो आणि त्या त्यागातूनच ती चळवळ निर्माण होते. पण आजचं सध्याचं जर आपण चित्र पाहिलं तो कोणता समाज म्हणून कोणाच्या दावणीला बांधतोय, साठलोटं करतोय, फलाना आपलं पोट भरण्यासाठी हे सगळे उद्योग चाललेले आहेत. आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. तुमचं भलं होत असेल तर नक्कीच तुम्ही तुमचं भलं करून घ्या. पण समाजाची हानी होईल आणि समाजाचं नुकसान होईल असं कृत्य कोणीही करू नये. हा एक शेवटचा इशारा आहे. आजपर्यंत आमचं तोंड बंद होतं. आम्ही कधीच कोणत्या समाजाच्या नेत्याविरोधात आम्ही बोललो नाही, समाजाच्या कार्यकर्त्याच्या विरोधात बोललो नाही. देशभरात समाजावरती अन्याय झाला की आम्ही प्रत्येक वेळेला आवाज उठवण्याचं काम केलं. कारण मनापासून आम्ही समाजाला आणि समाजातील चळवळीत काम करणाऱ्या व्यक्तींना मानतो आणि त्यांचा खरोखर आदर करतो. आज बरीच अशी युवा मंडळीसुद्धा आहे आमच्या सोबत काम करणारी, ती सुद्धा आज बॅकफूटवरती जाऊन घरात बसलेली आहे, कामधंदा करतायत. का करतायत की ह्या नोटंकीबाज करणाऱ्या लोकांनी समाजाला विकायचं कामं केलं, समाजाला दिशाहीन करण्याची कामं केली. त्यामुळे चळवळीमध्ये त्या सर्व प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अडचणी यायला लागल्या. पण आज सध्या जे काही भारूड काही लोकांनी चालू केलं आहे ते त्वरित थांबवण्याचं काम करावं. एकमेकाच्या चुका काढण्याकरिता आणि एकमेकाला कमी दाखवण्याकरिता इतरांना हाताशी धरून आपल्याच बांधवांचं खच्चीकरण करण्याचं काम करू नका. आणि तसं जर काम तुमच्या माध्यमातून होत असेल तर खरोखरच महाराष्ट्रातील धनगर समाजाने जो संघर्ष केलाय, ज्या यातना सहन केल्यात आणि आज हा समाज जागृत झालाय, आज समाज आपल्या हक्कासाठी लढतोय, संघर्ष करतोय. युवा पिढी समोर येत आहे, तीही संघर्ष करते. अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना तुम्ही समाजाच्याच लोकांना संपवण्याकरिता इतरांकडून सुपाऱ्या घेण्याचं जर काम करत असाल तर नक्कीच मी सांगतो माझ्यासारखा प्रामाणिकपणे चळवळीत काम करणारा कार्यकर्ता कदापि सहन करणार नाही. ह्यापुढे तुम्ही ठरवायचं आहे कशा पद्धतीने वागायचं. आम्ही ज्या पद्धतीने आजपर्यंत वागत आलो त्याच पद्धतीने वागणार. जो समाजासाठी वेळ दे, समाजाच्या चळवळीमध्ये काम करेल, त्याच्यासाठी आम्ही कायमस्वरूपी उभे असणार. पण समाजाला जिथे अपमानित करण्याचा प्रयत्न करेल, समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करेल, मग तो कोणी असू दे त्याला सोडणार नाही. त्याचा बाजार उठवल्याशिवाय आपण शांत बसणार नाही.